नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डी मराठी या यूट्यूब चॅनलवर. रणंत ऊन, अंगाची होणारी लाही आणि घशाला पडलेली कोरड, अशा वेळी आपण काय करतो? फ्रीज उघडतो आणि एखादं कोल्ड ड्रिंक किंवा बाटलीबंद ज्यूस पितो. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्या थंडाव्याच्या शोधात आपण या केमिकल्सयुक्त बाटल्यांकडे धावतो, तो खरा थंडावा आणि आरोग्य आपल्या आजच्या बटव्यात आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या पारंपरिक पेयांमध्ये दडलेला आहे. ही पेय फक्त तहान भागवत नाहीत, तर ती उन्हाळ्याच्या आजारांपासून आपलं रक्षण करणारे एक कवच आहेत. आज आपण महाराष्ट्राच्या अशाच काही अस्सल, गावरान आणि आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या पारंपरिक उन्हाळी पेयांचा प्रवास करणार आहोत. चला तर मग या उन्हाळ्यात शरीराला आणि मनाला शांत करणाऱ्या त्या अमृतधार शोधूया. मुख्य भाग एक. कोकम सरबत, कोकणचं रत्न. आपल्या प्रवासाची सुरुवात करूया महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून. उन्हाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे गडद लाल रंगाचा आंबट गोड कोकम सरबत. कोकम किंवा रातांबा हे कोकणाचं खरं रत्न आहे. कोकमात असलेल्या हायड्रॉक्सिसिट्रिक ॲसिडमुळे शरीरातील उष्णता त्वरित कमी होते. हे केवळ एक पेय नाही, तर उन्हाळ्यात होणाऱ्या पित्त आणि अपचनावरचा हा रामबाण उपाय आहे. जेव्हा आपण कोकम आगळमध्ये थोडी साखर, सैंधव मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून ते सरबत पितो, तेव्हा मिळणारं समाधान शब्दात सांगता येणार नाही. कोकम सरबत प्यायल्याने अंगावर येणारी पित्ताची गांधी किंवा उष्णतेमुळे होणारी जळजळ पूर्णपणे थांबते. हे पेय आपल्याला हायड्रेटेड ठेवून शरीराची नैसर्गिक पीएच लेव्हल टिकवून ठेवतं. मुख्य भाग दोन. पन्हे कैरीचं सुखद स्पर्श. उन्हाळा आणि कैरी यांचं एक अतूट नातं आहे. चैत्र महिन्यात जेव्हा बागेत कैऱ्या डोलू लागतात, तेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पन्हे तयार केलं जातं. कैरी उकडून, त्याचा गर काढून, त्यात गूळ, वेलची आणि थोडं केशर घालून तयार केलेलं हे पन्हे म्हणजे उन्हाळ्याचं सर्वात मोठं सुख आहे. गुळामुळे यात लोहाचे प्रमाण वाढते, तर कैरीमुळे व्हिटॅमिन सी भरपूर मिळते. दुपारी उन्हातून आल्यावर जर एक ग्लास थंडगार पन्हे मिळालं, तर शरीरातील सारा थकवा एका क्षणात निघून जातो. पन्हे हे केवळ चवीसाठी नसतं, तर ते उन्हाच्या झळांपासून हीट स्ट्रोक वाचवण्यासाठी पूर्वजांनी शोधलेलं एक नैसर्गिक औषध आहे. मुख्य भाग तीन. ताक आणि सोलकढी, आरोग्याचा आधार. महाराष्ट्राच्या जेवणाची सांगता ज्या पेयाने होते ते म्हणजे ताकू. भोजनांते पिबेत तक्रम असं आयुर्वेदात म्हटलं आहे. दह्यात पाणी घालून ते घुसळून त्यात आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे मिठाची फोडणी दिली की तयार होतं ते मठ्ठा. पण जेव्हा आपण कोकणात जातो, तेव्हा ताकाची जागा सोलकढी घेते. नारळाचं दूध आणि कोकम आगळ यांचं हे मिश्रण म्हणजे चवीचा स्वर्गच. सोलकढी ही जठराग्नी प्रदीप्त करते आणि शरीरातील उष्णता शोषून घेते. उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला जड जेवण जात नाही, तेव्हा ताक किंवा सोलकढी अन्नाचं पचन सुलभ करतात. हे प्रोबायोटिक पेय असल्यामुळे पोटाच्या विकारांना लांब ठेवतात. मुख्य भाग चार. वाळा सरबत आणि चंदन सरबत, सुगंधी थंडावा. काही पेयम अशी असतात, जी नाकाने आधी प्यायली जातात आणि नंतर जिभेने. वाळा वेटीवर हे गवत आपल्याकडे मातीच्या माठात टाकलं जातं. वाळ्याचा सुगंध मनाला शांत करतो. वाळ्याच्या मुळापासून बनवलेलं सरबत हे नैसर्गिकरित्या थंड असतं. तसेच चंदनाचं सरबत, जे पूर्वी राजघराण्यांमध्ये प्रसिद्ध होतं, ते आता दुर्मिळ होत चाललं आहे. हे दोन्ही सरबत शरीरातील अंतर्गत आग शांत करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. उन्हाळ्यात येणारा अति घाम आणि त्यामुळे होणारी दुर्गंधी घालवण्यासाठी वाळा सरबत पिणं खूप फायदेशीर ठरतं. मुख्य भाग पाच. नीरा आणि उसाचा रस, निसर्गाची देणगी.
सकाळच्या वेळी महाराष्ट्राच्या रस्त्यावर मिळणारी नीरा हे एक अत्यंत पौष्टिक नैसर्गिक पेय आहे. सूर्योदयापूर्वी ताडाच्या किंवा शिंदीच्या झाडावरून काढलेली नीरा ही खनिज द्रव्यांनी समृद्ध असते. हे पेय नैसर्गिक साखर आणि जीवनसत्वांचा खजिना आहे. तसेच उसाचा रस हा तर महाराष्ट्राचा जणू राष्ट्रीय रस. ताज्या उसाचा रस, त्यात थोडं आलं आणि लिंबू पिळलेलं असलं की मिळणारी ऊर्जा कोणत्याही एनर्जी ड्रिंकपेक्षा 1000 पटीने जास्त असते. हे पेय शरीरातील ग्लुकोजची पातळी त्वरित वाढवतं आणि उन्हामुळे येणारी मरगळ झटकून टाकतं. मुख्य भाग 6. लिंबू सरबत आणि गुळवणी सर्वसामान्यांचे अमृत. सर्वात सोपं आणि घरोघरी उपलब्ध असलेलं पेय म्हणजे लिंबू सरबत. मीठ आणि साखरेचं योग्य मिश्रण असलेलं हे पेय म्हणजे शरीरासाठी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS आहे. पण तुम्हाला गुळवणी माहीत आहे का? पाणी, गूळ आणि थोडी सुंठ पावडर घालून तयार केलेलं हे पेय ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही शेतात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचे मुख्य पेय आहे. हे प्यायल्याने त्वरित ताकद मिळते आणि उष्णतेचा त्रास होत नाही. निष्कर्ष: बदलाची गरज. आज आपण आधुनिकतेच्या नावाखाली ही सगळी पारंपरिक पेय विसरत चाललो आहोत. आपण महागड्या प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेतो, ज्यामध्ये फक्त साखर आणि घातक रसायने असतात. पण आपला महाराष्ट्र या बाबतीत खूप श्रीमंत आहे. आपल्याकडे ऋतुमानानुसार शरीराला काय हवंय याचा विचार करून ही पेयम तयार केली गेली आहेत. कोकम, पन्हे, ताकवाळा ही केवळ पेय नाहीत, तर तो आपला सांस्कृतिक वारसा आहे. या उन्हाळ्यात स्वतः आणि आपल्या कुटुंबाला या नैसर्गिक अमृताची सवय लावा. पुन्हा एकदा त्या मातीच्या माठातलं पाणी, तो कैराचा सुगंध आणि कोकमाचा तो गडद लाल रंग आपल्या जगण्यात येऊ द्या. कारण जे नैसर्गिक आहे तेच आरोग्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला यापैकी सर्वात जास्त कोणतं पेय आवडतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा माहितीपूर्ण प्रवास आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून या उन्हाळ्यात प्रत्येकजण आरोग्यदायी आणि थंड राहील. धन्यवाद.